श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 40. श्रीराम. वेन राजाचं शरीराचं मंथन केलं. मंथनातून निषाद निर्माण झाला, ज्याचा त्याला काहीच उपयोग नव्हता. त्याने पाप घेतलं सगळं डोक्यावर, परंतु राज्य करण्याची त्याची क्षमता नव्हती. राजाला राज्य तर पाहिजेच होता. अर्थात ऋषीमुनींनी आणखीन एक पुढचा भाग केला. त्यांनी राजाच्या पुढच्या काही गोष्टीचं मंथन करायचं ठरवलं आणि मग त्यांनी राजाच्या बाहूंचं मंथन केलं. आधी मांडीचं केलं होतं, त्यातून निषाद निर्माण झाला. मग त्याने वेन राजाच्या बाहूंचं मंथन केलं आणि त्यातून मात्र एक स्त्री आणि पुरुष अशी एक जोडी त्यातून उत्पन्न झाली. ती जोडी बघितल्यावरती ऋषींच्या लगेच लक्षात आलं की हे तर भगवंताचे अंश आहेत. आणि हे बघितल्यावर अर्थात त्यांना अत्यानंद झाला. त्यांना लक्षात आलं की हा पुरुष म्हणजे भगवान विष्णूंचाच अंश आहे, कला अवतार आहे आणि अर्थात त्याची पत्नी म्हणजे लक्ष्मीचाच अंश आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा हे झालं तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. त्यांना लक्षात आलं की हा पुढे खूप मोठा सम्राट होणार आहे, ज्याचं नाव पृथू असेल आणि हा अतिशय गुणी असेल. आणि हा जो राजा आहे याची जी पत्नी असेल तिचं नाव असेल अर्ची. अर्ची नाव आपल्याला माहिती नाही का? हे सिनेमा कुठला तरी एक येऊन गेला होता, त्याच्यामध्ये अर्ची नावाची कोणती होती. पण हे मूळ नाव जे आहे ते इथे भागवतामधलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. सिनेमाचा आहे म्हणून नाही, तर सिनेमा मी बघितलेला पण नाही आहे. पण अर्ची हे नाव इथून आलं आहे, तिथे पोचलं आहे, भागवतामधून आलं आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. तर अशा प्रकारे त्याच्या पत्नीचं नाव अर्ची जे असेल असं हेही त्यांना अर्थात अंतर्ज्ञानाने दिसलं की पुढे काय होणार ते. आणि भगवंताने अवतार घेतला म्हटल्यावरती काय प्रश्न आला होता? आता काय बघायची गरज नाही. त्यांना खात्री झाली की आता काय बघायची गरज नाही आहे. आणि सर्वत्र आनंद आनंद झाला. तिथे जमलेले सगळे जे आहेत ऋषी मुनी ते भगवंताची म्हणजे पृथूची स्तुती करू लागले. गंधर्व लगेच गायन करायला लागले, सिद्ध पुष्पाचा वर्षाव करायला लागला, अप्सरा नाचू लागल्या, सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागली. ब्रह्मदेव तिथे स्वतः आले इतर देवांसह. आणि हा जो पृथू होता याच्या उजव्या हातावरती आणि चरणावरती कमळाचं चिन्ह होतं. कळलं गेलं? आणि हे चिन्ह ज्यांच्या असतं ती व्यक्ती म्हणजे त्यांच्यामध्ये अर्थात भगवंताचा अंश असतो असं समजलं जातं. आणि हे चिन्ह जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना खात्री पटली की आहे जे आहे, प्रश्नच नाही आहे. चिन्ह पण आहे, प्रश्नच नाही आहे. आणि मग अशा प्रकारे अशा भगवंताने अवतार घेतल्यामध्ये म्हणलं की सगळे ब्राह्मण म्हणाले आता आपण एक काम करूया, पहिलं शुभ काम करूया, याचा अभिषेक करूया. राज्याभिषेक करायचा, कारण राजा नाही आहे म्हणून एवढा सगळा द्रविडी प्राणायाम केला आहे, तेव्हा राज्याभिषेक आपण करूया. झालं, राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सर्व पवित्र नद्या यांचं जल आणलं गेलं. अनेक प्रकारची सुंदर वस्त्र, अलंकार, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित छान आणल्या गेल्या. आणि सर्व ऋषीमुनींनी पृथ्वीराजाचा विधीनुसार राज्याभिषेक केला. आणि अर्थात त्यांच्याबरोबर त्यांची महाराणी अर्ची ही होती. अशा प्रकारे राज्याभिषेक झाला. राजा तर मिळाला पृथ्वीला. अनेक देव त्या ठिकाणी आले होते. त्या सर्व देवांनी त्याला एकामागे एक जे आहे ते या प्रसंगी सुंदर सुंदर असे गोष्टी द्यायला सुरुवात केली भेट म्हणून. जसं कुबेराने त्याला सुवर्ण आसन दिलं, वरुणाने त्याला छत्र दिलं अतिशय सुंदर, वायूने त्याला चौऱ्या दिल्या, धर्माने त्याला माल दिली, इंद्राने मुकुट दिला, यमाने दमन करणारा दंड दिला, ब्रह्मदेवाने वेदमय कवच दिलं, सरस्वतीने हार दिला, विष्णूंनी सुदर्शन चक्र दिलं. म्हणजे काय प्रश्नच नाही. लक्ष्मीने अर्थात स्थिर संपत्ती, रुद्राने 10 चंद्रकार चिन्हांनी युक्त अशी म्यानासह तलवार दिली आणि पार्वतीने 100 चंद्राकार चिन्हाची ढाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्माने सुंदर रथ आणि अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगापासून बनवलेले
सुदृढ धनुष्य दिले आणि सूर्याने तेजोमय बाण आणि पृथ्वीने अतिशय महत्त्वाचा एक असा भाग दिला, तो म्हणजे त्याला अशा प्रकारच्या पादुका दिल्या की जो त्या घालत्या क्षणी हवं तिथे पोचू शकतो, अशा प्रकारचा योगमय पादुका दिल्या. आकाशाने पण त्याला न कोमेजणारी माळ दिली. गंधर्वांनी त्याला अंतर्धान पावण्याची शक्ती दिली. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला. समुद्राने शंख, तसंच 7 समुद्र, त्याचप्रमाणे पर्वत, नद्या यांच्यासाठी इथून कुठूनही तू कधीही जा, आमचा हा पाणी कवा हे तुला मध्ये येणार नाही, निष्कंटक मार्ग तुला मिळेल, अशा प्रकारची वेगळीच भेट दिली. अशा प्रकारे सर्व लोकांनी भेट दिली, कारण विष्णूंचा अवतार आहे म्हणून हे सगळं घडलं. हे सगळं होत होतं आणि बाजूला सगळे जे बाकी लोक होते, सूत होते, मगाध होते, सगळे त्याची स्तुती करत होते, स्तुती न थांबता करत होती. तेव्हा पृथ्वीराजा जो आहे तो हसायला लागला. पृथ्वीराजा काय म्हणाला, फार मस्त म्हणाला. पृथ्वी त्याला म्हणाला, अरे तुम्ही काय लावलं हे, माझी एवढी स्तुती का करताय? अरे माझ्यामधला अजून कोणताच गुण प्रगट झाला नाही का? मी आत्ताच तर राज्य घेतलंय, राज्य आत्ताच घेतलंय. हां बाबा, राज्य घेतलं, खूप चांगला कारभार केला आहे, धर्माने काम केलं आहे, खूप कर्तृत्ववान आहे, राज्याचा विस्तार केला, काहीतरी कर्तृत्व घडू द्या. काहीही कर्तृत्व माझं नाही आणि तुम्ही माझा उदो उदो करताय. अरे काय लावलं हे? अरे तुमची वाणी जी आहे तिचा तुम्ही शक्ती व्यर्थ का घालवता? त्याच्यापेक्षा जी व्यक्ती इथे अशी आहे की जी सिद्ध झालेली खूप चांगली आहे, खूप चांगलं काम केलेली आहे, खूप धार्मिक आहे, अशा व्यक्तीचं आपण स्तुती करा. माझे गुण काय आहेत ते सगळे अप्रगट आहेत, यथावकाश ते प्रगट होतीलच. मग तुम्ही हवी तेवढीशी करा ना, माझं काय म्हणणं नाही. नंतर तुम्ही स्तुती करा तर करा, ठीक आहे, पण आत्ता तुम्ही माझी का स्तुती करतात? बघा, एक वेळ भगवंताची स्तुती केली तर हरकत नाही, त्याची नेहमीच करावी. पण एरवी अशी स्तुती माहीत नसताना कोणाची करू नये. तर तुम्ही का करता ते मला सांगा. अशी स्तुती का करता? अहो, अशी स्तुती जर झाली तर त्या माणसाची फसवणूक होईल की त्यांनी काही काम केलं नाही, काय नाही, एवढी स्तुती ऐकल्यावर तो म्हणेल की माझ्यासारखा मीच. आणि मग माझ्यासारखा मीच जर वाटलं तर राज्यकारभार कसला करणार? काहीच करणार नाही. कदाचित अर्धधर्माने पण वाजवू शकतो. मग असं होऊ शकतं ना. स्तुती ही फार खतरनाक गोष्ट आहे, त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. एक वेळ निंदा परवडली म्हणून तुम्ही माझी स्तुती करू नका, अशा प्रकारे तो सांगतो. आणि किती बरोबर सांगतो असा विचार केला तर, की स्तुती माझी करू नका. आता कलियुगामध्ये हे एक्झॅक्टली रिव्हर्स आहेच नाही का? कलियुगामध्ये लोक काय विचार करतात की आत्ताच ह्याने हातात घेतला आहे कारभार, अध्यक्ष झाला असेल किंवा अजून काही झालं असेल, आत्ताच याच्यावर इम्प्रेशन मारूया, आत्ताच त्याची हवी तेवढी स्तुती करूया. स्तुती केली की आपण त्याच्या फेवरेट लाईनमध्ये आलो, मग नंतर जे काय करेल नाही करेल बघू, मला फायदा तर होईल. ही पद्धत लौकिकामध्ये आहेच. स्तुतीपाठक प्रकार जो आहे तो असाच आहे ना. पण अर्थात राजा असा नव्हता. राजा हा खरोखर चांगला होता आणि म्हणून राजाने खरं ते सांगितलं की माझ्यामधली अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याची तुम्ही स्तुती करावी. माझे सगळे गुण असतील सुद्धा, पण ते अप्रगट आहेत. प्रगट कुठे झालेत? चांगले आहेत का वाईट आहेत नंतर समजेल ना. मग आधी स्तुती का करता? आधी स्तुती करू नका. अशी सांगणारे व्यक्ती खरंच आध्यात्मिक आहेत, नक्कीच, खरोखर आहे, असं पाहिजे. आणि राजाने अशा प्रकारे त्या सर्व स्तुती करणाऱ्या लोकांना सांगितले की माझी स्तुती तुम्ही पहिली बंद करा, ती मला नको आहे. जे चांगली लोक आहेत त्यांची तुम्ही करा. त्यांनी एक खूप छान उदाहरण दिलं. तो म्हणालाच होता की मी असं आजपर्यंत कुठलं काम केलंच नाही की माझी स्तुती व्हावी. जर मी कुठलंही काम केलं नाही आहे की ज्याच्यामुळे माझी स्तुती व्हावं हे मी तुम्हाला सांगतो आहे, तर मग लहान मुलासारखं तुम्ही मला काय लहान समजता काय? लहान मुलांना आपली स्तुती केलेली आवडते नेहमी. लहान मुलांना नेहमी स्तुतीच करा. अरे किती छान, किती छान, किती छान आहेस तू, किती छान करतो म्हटलं की तो खुश होतो आणि मग सगळं शांतपणे करतो. लहान मुलांची स्तुती करतात. तो म्हणतोच आहे,
तुम्ही लहान मुलांसारखीच माझी अशी स्तुती काय करताय? त्याला काय लहान समजता का? तसा मी नाही आहे, मला चढवू नका, आपल्या भाषेत तो बोलला. खरोखर आहे. पण ही लहान मुलांची जी गोष्ट किती सांगितली, की लहान मुलांना खूप त्यांना मस्का पॉलिश करायला लागते, खूप त्यांची स्तुती करावी लागते, त्यांचं खूप काय म्हणल्यावरती ते गोष्टी करतात. आणि राजा तेच म्हणतोय, की तुम्ही मला काय समजताय? का स्तुती करताय माझी? करू नका, मी लहान मुलगा नाही आहे आणि उचित पुरुष पण नाही आहे. उचित असेल की नाही हे सिद्ध व्हायचं आहे, तेव्हा माझी स्तुती थांबवा, असं राजाने स्पष्ट शब्दात सांगितलं. राज्याभिषेक झाल्या झाल्या सांगितलं. पाय जमिनीवर राहिले पाहिजे. पृथू तर म्हणाला असं की माझी स्तुती करू नका, पण तरी स्तुती काही थांबायला तयार नाही. स्तुती करणारे काय स्तुती करायची थांबत नाही आहेत. ते म्हणतात नाही आम्हाला स्तुती करायची आहे. कारण असं आहे की आपण भगवंताचे अवतारच आहात. आम्ही आपली स्तुती काय करणार? तुम्हाला वाटतं आम्ही स्तुती करतोय, पण वास्तविक जे आम्हाला म्हणायचं आहे ते म्हणण्याची आमची शक्तीच नाही आहे. आपला महिमा अगाध आहे. आपल्या या महिम्याचं वर्णन करण्याची आमची क्षमता नाही आहे. आपण राजा वेनाच्या शरीरापासून जन्म घेतला आहे, साधी गोष्ट नाही आहे. आणि आपण अर्थात भगवंत असल्यामुळे आपल्याला कुठलीच गोष्ट काय वाटत नाही. परंतु आम्हाला हे लक्षात आलं की आपण भगवंताचे अवतार आहात आणि त्यामुळे आम्ही आपली स्तुती करणारच. आपण जन्म घेतल्यामुळे आता बऱ्याच गोष्टी होणार आहेत. आजपर्यंत जे अधर्माचं शासन इथे होतं, धर्म करणाऱ्या लोकांना इथे बंदी होती, त्यांना शासन मिळायचं, तर हे सगळं आता बंद होईल. कारण जे लोक धर्माच्या विरोधात काम करतील त्यांना आता शासन होईल. धर्माच्या बाजूनी करणाऱ्याला होणार नाही. कारण आता आपण अवतार घेतलेला आहे आणि आपल्या अवताराचं जे काही काम आहे ते हेच आहे ना. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा आमच्या ह्या धरतीला ग्लानी येईल तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण अवतार घेणार. संभवामी युग युगे. अनेक युग आपण घेणार आहात असं आपणच म्हणलेलं आहे. तेव्हा आपण आता आला म्हणल्यावरती आमची चिंता संपली आणि आम्ही आपली स्तुती करतच नाही. आम्हाला स्तुती करताच येत नाही. तुमची काय स्तुती करणार? सूर्याचं तेज आम्ही बघू शकतो का डोळ्याने उघड्या? नाही बघू शकत. एक क्षणभर बघितले तर आमचं डोळ्याला सगळं काळोख येते नंतर. असं ही जशी गोष्ट आहे तशी आमची गोष्ट आहे. आम्ही तुमची काय स्तुती करणार? आम्ही प्रयत्न करतोय फक्त स्तुती करण्याचा. आता आपण आला म्हणल्यावरती पृथ्वी तलावरती सगळ्या गोष्टी आता अतिशय वेळेवर होणार याची आम्हाला खात्री आहे. आपण आहात म्हणल्यावरती वेळेवरती पर्जन्यवृष्टी होईल, कारण आपण इथे आहात ना. कोणावरती अन्याय होणार नाही, कारण आपण आहात. सर्वत्र सगळे लोक आपापल्या वर्णाप्रमाणे आपली आपली कामं करतील. कुठेही अनाचार मानणार नाही, कारण आपण आहात. आणि आपण इतके न्यायशील आहात की जो मनुष्य धर्ममार्गामध्ये नाही त्याला आपण दंड द्याल नक्कीच, पण जो नसेल त्याला सोडणार नाही. जर आपला स्वतःचा पुत्र जरी असा असला की जो धर्मापासून च्युत झाला तर त्याला सुद्धा आपण दंड द्याल, मला खात्री आहे. इतके आपण न्यायी आहात. कधी पार्शलिटी करणार नाही. आपल्या आजच्या भाषेमध्ये कोण आहे तो बघणार नाही. आणि जर दंडनीय नसेल तर शत्रूच्या मुलाला सुद्धा आपण दंड करणार नाही. असं म्हणणार नाही की चला शत्रूचा मुलगा आहे कशाला सोडायला, नाही, असं तुम्ही करणार नाही. कारण तुमच्याकडे समदृष्टी आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि अर्थात चांगल्या राज्यामध्ये जे सगळे गुण असतात, जसं सत्य प्रतिज्ञ, ब्राह्मण भक्त, वृद्धांची सेवा करणारे, शरणागत वत्सल, सर्व प्राण्यांना मान देणारे, दीनांवर दया करणारे, परस्त्रीला मातेप्रमाणे बघणारे, पत्नीला अर्ध अंग मानणारे, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. मग का तुमची स्तुती आम्ही करू नये? आहेतच. तुम्ही म्हणता नाही आहेत वगैरे, पण आहेतच, कारण तुम्ही अवतारच आहात. मग बघायचा काय प्रश्न आला? तुम्ही आहातच आहात आणि म्हणून तुमचं आम्ही
गुणगान करतो आहोत नाही, गुणगान करण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला करू द्या कृपया. अहो, आपल्या हातून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी अजून होणार आहेत असं आम्हाला ऋषी मुनींनी पण सांगितलं आहे. की ही सरस्वती नदी जी आहे ना, या सरस्वती नदीच्या ठिकाणी याच्या उगमस्थानावर 100 अश्वयज्ञ होणार आहेत, अश्वमेध यज्ञ. आणि अर्थात हे आपणच करणार आहोत, अजून कोण करणार आहे. आणि असंही पुढे घडणार आहे, ऋषी मुनींनी सांगितलं आहे की शेवटचा जेव्हा यज्ञ होईल त्यावेळेस इंद्र आपला घोडा पळवणार आहे, हे पण घडणार आहे. आणि जेव्हा तो घोडा पळवेल त्यावेळेस तुमची गाठ पडणार आहे एका दिव्य पुरुषाशी, आणि तो दिव्य पुरुष असेल सनत कुमार. बघा, सगळं भविष्य ॲडव्हान्समध्ये सांगतात ऋषी मुनी. त्यांच्याशी तुमची भेट होईल, त्यांची तुम्ही सेवा कराल, त्यांच्याकडून काही ज्ञानप्राप्ती करून घ्याल. अशा प्रकारे आपण अनेक गोष्टी करणार आहात. सर्व चारी दिशेच्या आपण सगळ्या जिंकून ते घेणार आहात, आपण ते सम्राटच बनणार आहात. आपलं धर्मशीलता आणि आपलं तेज इतकं असेल की असुरसुद्धा आपल्याला मान देतील, इतकं आपलं तेज असेल, इतकं आपलं कर्म चांगलं असेल. असं अनेक गोष्टी घडणार आहेत. बघा, त्याने सांगितलं की सरस्वती नदीच्या काठी 100 अश्वमेध यज्ञ राजा करणार आहे किंवा होतील, आणि शेवटच्या वेळेस इंद्र घोडा पळवणार आहे. हे सगळ्या ठिकाणी कॉमनच आहे. बघा, तुम्ही आजपर्यंत जितक्या गोष्टी ऐकल्या असतील किंवा ऐकाल, ज्या ज्या राजांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, जास्त संख्येने 1 किंवा 2 केले तर नाही, पण काही राजे असे होते की ज्यांची इच्छा होती की आपण 100 अश्वमेध यज्ञ करावे. कारण अश्वमेध यज्ञ 100 झाले तर तो इंद्रपदाचा दावेदार ठरतो. म्हणून ज्या ज्या राजांनी 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक राजाच्या ह्या प्रयत्नामध्ये इंद्राने आडकाठी आणलेली आहे, प्रत्येक वेळेस आणलेली आहे. कधी 99 झाल्यावर आणली आहे, कधी मध्येच आणली आहे. अश्व नेहमी लपवून ठेवला आहे. असं इंद्र नेहमी करत आलेला आहे, कोणीही त्याला अपवाद नाही. पृथ्वीराजासारखा विष्णूंचा अवतारसुद्धा याला त्यांनी अपवाद ठेवला नाही. तिथे पण त्यांनी तो अश्व पळवून नेला. विचार करा, म्हणजे इंद्र काय असेल, काय असेल इंद्र. आपण बघितलेलं आहे की इंद्राने अनेक वेळा भगवंताशी पण युद्ध केलं. कारण शेवटी काय, इंद्र ही एक डिसिग्नेशनच आहे ना. सर्वोच्च भोग सेवायसाठी इंद्र बना तुम्ही, स्वर्गातले भोग सर्वोच्च इंद्र, असंच म्हणता येईल ना. जरी राजा असला देवांचा तरी काय. आणि म्हणून हे भविष्य पण पुढे घडणार होतं की 100वा यज्ञ सुरू असताना किंवा झाल्यावरती जेमतेम हा घोडा जो आहे तो त्याचं हरण होणार होतं. हे सगळं भविष्य जे आहे ते ऋषीमुनींनी त्यांना आधीच सांगितलं आहे. ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक सुरू आहे त्या दिवशीच हे सगळं घडतं आहे. इतकी स्तुती, इतकं भविष्य, सगळं 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 हे याच एका दिवसामध्ये घडत गेलं. अर्थात ही सगळी स्तुती ते करतात. राजा म्हणलं आता ठीक आहे, स्तुती करायची इच्छा आहे तर आता आपण काही थांबू शकत नाही. तुम्हाला आनंद मिळतो हा माझा आनंद, तुम्हाला आनंद देणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला जर माझी स्तुती करण्यात आनंद येत असेल करा बापड्यानो, मी माझं काम केलं, करू नका हे सांगितलं. आता पुढचे तुमचे भाग. सर्व लोकांनी भगवंताची, पृथ्वीराजाची भरपूर स्तुती केली, सगळं काय केलं. राजाने पण त्यांचा यथास्थित आदरातिथ्य केलं, अनेक वस्तू दिल्या, सर्व ऋषीमुनींचा मान सन्मान जो काय तो ठेवला, सर्वांना नमस्कार केला, सर्वांचं सगळं काही व्यवस्थित केलं. आणि मग अशा प्रकारे त्यांनी राज्यकारभार जो आहे तो हातामध्ये घेतला आणि मग खऱ्या अर्थाने राज्य करायला सुरुवात केली. अशी ही सगळी कथा सांगतायत मैत्रेय मुनी. आणि ही कथा सांगत असताना विदुर जो होता, या विदुराला काही भाग थोडासा माहीत होता कथेतला. अर्थात त्याला पूर्ण कथा माहीत नव्हती, पण थोडी थोडी कथा माहीत होती. पण तो म्हणला की महाराज, मला थोड्या गोष्टी माहीत आहेत, काही गोष्टी माहीत नाही आहेत, पण मला थोडंसं एक गोष्ट सांगाल का की इंद्राने यांचा घोडा पळवून नेला
का पळवून नेला, कशासाठी पळवून नेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सनत कुमार जेव्हा ह्यांना भेटले तेव्हा ह्यांना त्यांनी काय उपदेश केला आणि त्याचा त्यांना काय उपयोग झाला, तर हे तुम्ही मला सगळं सांगा. आणि मी असंही ऐकलं की त्यावेळेस पृथ्वी जी आहे, या पृथ्वीचा सुद्धा काही समस्या निर्माण झाल्या होत्या, तिथे काही गोष्टी नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा काय केलं पृथ्वीने, कशा प्रकारे हे सगळं केलं, हे मला तुम्ही सांगाल का. तेव्हा ते म्हणाले, नक्की सांगेन, ऐक, कथा अजून बरीच मोठी आहे पृथ्वीराजाची, ऐक तुला मी सांगतो. एक मिनिट. दोहन शब्दाचा अर्थ काय होतो. दोहन, घुसळणं. मैत्रेय मुनीने पुढे कथा सांगितली आणि अर्थात विदुर ऐकतोय. विदुर ऐकत होता आणि मैत्रेय मुनी सांगत होते. ते म्हणाले की राज्यकारभार त्याने हातात घेतला, सगळं काहीतरी राज्यकारभार हातात घेतला, पण त्याला लक्षात आलं की पृथ्वी जी आहे तिथे अन्नच नाही आहे. पृथ्वीवरती अन्न शिल्लकच नाही आहे, पृथ्वी अन्नहीन झाली आहे. आणि अन्न नसल्यामुळे अर्थात प्रजा जी आहे ती तिची उपासमार सुरू झाली. आणि प्रजेची उपासमार सुरू झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. आणि सगळी प्रजा जी आहे तिने अर्थात विचार केला की आपलं काम आहे की राजाकडे जाणं, राजाला सांगणं, आपलं काय प्रश्न येत नाही. सगळी प्रजा राजाकडे आली, म्हणले, महाराज, अहो आम्ही संकटात पडलो, राज्य आपलं आहे, आपण आमचे अन्नदाते सुद्धा आहात ना, पण आज आमच्याकडे अन्नच नाही आहे. तेव्हा आम्हाला आज कोण अन्न देणार. आपण आमचे अन्नदाते सुद्धा आहात, सर्वांचं रक्षण आपण करायलाच पाहिजे, पण आज आमची अशी परिस्थिती आहे की पृथ्वीवर कुठे अन्न शिल्लक नाही आहे. जर अन्न मिळालं नाही तर आमचा अंत निश्चित आहे आणि त्याचं पाप तुमच्याच डोक्यावर. सरळ सरळ सांगितलं की बघा काय करायचं. राजाने बघितलं की अरे खरंच की काय झालं, असं पृथ्वीवरती कुठे काय अन्न असं दिसतच नाही आहे. औषधी पण कुठे दिसत नाहीत की बाबा काही लोक आजारी पडलेत, काय औषधीचा वापर करा, औषधी पण नाहीत, सर्व लुप्त झालेल्या. समजे ना असं कसं झालं की पृथ्वीवरती हे सगळं नैसर्गिकरित्या असतंच, सर्व प्रकारचं अन्न तिथे असतं, सर्व प्रकारच्या औषधी तिथे असतात, हे सगळं तिथे असतं, पण आता या सगळ्या लुप्त कशा काय झाल्या. त्यांनी विचार केला की हे लुप्त होण्याचं कारण एकच असू शकतं आणि ते कारण म्हणजे पृथ्वी स्वतःच. नक्की या पृथ्वीने ते लपवून ठेवलं असेल. बाकी जाणार कुठे, बाकी तर कोणी गेलेलं नाही, मी इथेच आहे, राजा राज्य करतोय, कोणी आलेलं नाही, कोणी गेलेलं नाही आहे. तेव्हा हे पृथ्वीचंच कृत्य आहे आणि पृथ्वी हे जे काय कृत्य करते ते काय फार चांगलं करत नाही आहे. तेव्हा या पृथ्वीला आता शासन केलं पाहिजे आणि शासन करायलाच पाहिजे, नाही केलं तर अन्न कसं मिळणार. आणि मग त्यांनी लगेच धनुष्याला बाण लावला. पृथ्वीने एका गायीचं रूप घेतलं. पृथ्वी म्हणाली माझा आता नाश होऊ शकतो. पृथ्वीने लगेच एका गायीचं रूप धारण केलं आणि तिने पळायला सुरुवात केली. जेव्हा तिने गायीचं रूप घेतलं आणि हे बघितलं पृथ्वीने, त्याला प्रचंड राग आला. म्हणाला की माझा अंदाज किती बरोबर आहे, हे सगळं कृत्य जे आहे ते हिचंच आहे, पृथ्वीचं, नाही तर तिला पळायची गरज काय होती. नक्की हीच अपराधी आहे, सोडायचं नाही हिला. धनुष्यबाण हातात घेतला आणि तिच्या मागे लागला. पृथ्वी या ठिकाणून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, एका दिशेला जायची दुसऱ्या दिशेला जायची, स्वर्गात गेली, अंतरिक्षात गेली, धावते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, पण जिथे कुठे जाईल तिथे पृथ्वी मागोमाग हातात धनुष्यबाण घेऊन येताना तिला दिसायचा. त्यामुळे तिला समजेना की आता जावं कुठे. जिथे जाईल तिथे पृथ्वीराजा हजर. अंतरिक्षात जा, नाही तर अजून कुठे जा, डोंगरावर जा, करायचं काय. जसं मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही, कुठेही जा, आहे ते येणारच. तशी तिची परिस्थिती झाली की राजाला टाळायचं कसं, कुठून टाळणार, काय करावं मी, तिला काही समजे ना. मग तिने विचार केला की आता आपण पृथ्वीचीच प्रार्थना करूया. आणि मग तिने
मागे फिरली ती आणि पृथ्वीला म्हणाले, अरे राजा काय करतोस तू हे? हात जोडले अर्थात आणि म्हणाले, अरे धर्म जाणणाऱ्या राजा तू काय करतोयस? अरे तुझं काम काय? प्राण्यांचं रक्षण करायचं ना, मग माझं रक्षण करणं, मला बाण काय मारतोयस? मी तर गायीच्या रूपामध्ये तुला दिसते ना, गाय आहे ना, गरीब गाय. मग माझं रक्षण करणं हे तुझं काम आहे. मी तुझ्या चरणी शरण आले. शरणागत वत्सल अशी तुझे पण उपमा तुला आहे. आणि असं असताना तू माझं रक्षण का करत नाहीयेस? मी तर निरपराध आहे. आपण धर्माचं रक्षण करणारे आहात ना, धर्म जाणता आपण. माझ्यासारखे आहे का अबरेचा वध करायला आपण का निघालात? एक मी स्त्री आहे शेवटी, हेही लक्षात ठेवा. आणि स्त्रियांवरती तर कोणी हात उचलत नाही, अपराध केला तरी सुद्धा हात उचलत नाही. असं असताना आपण मला बाण मारायसाठी आलात? आणि आपण तर राजे आहात. आपण असं केलं तर बाकीच्यांचं कसं होईल? आणि असं जर आपण चुकीचं केलं तर त्याच्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडू शकतात. म्हणून आपण चुकीची गोष्ट करू नका. माझ्यावरती जो बाण रोखला तो मागे घ्या. माझं रक्षण करा. तुम्ही असं कसं करू शकता मला समजत नाही की एका अबलेवर तुम्ही बाण मारायला निघालात. असा अधर्म तुम्ही कसा करू शकता हेच मला समजत नाही आहे. अशा प्रकारे जी पृथ्वी आहे गाय रूपाने पृथ्वीशी संवाद करते. तेव्हा पृथ्वीराजाने तिला उत्तर दिलं. तो म्हणाला की बाईगर, तू पृथ्वी आहेस. तुला यज्ञामध्ये हविभाग सुद्धा मिळतो. सगळे देव जसे आहेत तशी तू पण एक देवी आहेस, तुला मानतो आम्ही. आणि जेव्हा जेव्हा यज्ञ केला जातो त्या यज्ञामध्ये तुला पण आम्ही हविद्रव्याचा अंश देतो. तुला तुझा भाग दिलेला आहे, तुझा रिस्पेक्ट आम्ही ठेवलेला आहे. पण आमचं कर्तव्य आम्ही केलं, पण तुझं कर्तव्याचं तू काय करतेस? त्याचं उत्तर काय दिलंस? तू हविद्रव्य घेतलंस पण आम्हाला बदल्यामध्ये अन्न दिलंस का? अन्न देणं तुझं काम आहे की नाही? आहे. तू आता देतेस का? देत नाहीस. तू गायीचं रूप धारण केलंस तेव्हा तू हिरवागार चारा खातेस की नाही? दररोज खातेस. जर तू चारा खात असशील तर तुला तुझ्या बछड्यांना दूध पण द्यावं लागेल की नाही? द्यायला पाहिजे. पण तू देतेस का? देत नाहीस. तुला हविद्रव्य मिळतंय पण तू आम्हाला अन्न देतेस का? देत नाहीस. हे सगळं तुझं वर्तन का चांगलं आहे का? हा दुष्टपणा आहे. आणि अशा दुष्टांना शासन करणं हे माझं कामच आहे. त्याचा अनुचित भाग कुठे दिसतो तुला? सांग. काहीही अनुचित नाही. आणि हे सगळं जे आहे तुझ्याकडे आहे ते तू दडवून ठेवलंस, तुझ्या पोटात ठेवलंस, नक्कीच मला खात्री आहे. आणि जर तू ते आम्हाला दिलं नाहीस तर ते तुझ्या पोटातून काढण्यासाठी मला बाण सोडावा लागेल. आणि जर हे केलं तर नक्कीच माझ्या प्रजाजनांना सर्व काही मिळेल. आणि जर तू मला हे जर नाही दिलंस यातलं काही तर मला हे करावं लागेल. मला माझं कर्तव्य करावं लागेल. भुके असलेल्या सर्व प्रजाजनांना जर मी अन्न नाही दिलं तर मला पाप लागेल. आणि म्हणून मी हा बाण सोडू शकतो. कारण अशा प्रकारचं कृत्य जर कोणी करत असेल, अन्न पाणी जर त्यांनी रोखून ठेवलं असेल, मग तो पुरुष असो, स्त्री असो, नपुसक असो की अजून कोणी असो, त्याला शासन करणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्याच्यात अयोग्य काही नाही. आणि तुला नक्कीच गर्व झालेला आहे. तू मदनमत्त झालेली आहेस आणि म्हणून तर तू मायारूप धारण करून गायीचं रूप घेतलंस. पण लक्षात ठेव, तू कुठल्याही रूपात असशील तरी मी तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. कारण तू अधर्म करतेस. आणि माझं काम आहे धर्माचं रक्षण करणं. आणि धर्म हे सांगतोय की जे लोक अन्न देत नाहीत किंवा अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांचा वेळ प्रसंगी वध केला तरी हरकत नाही असं शास्त्र सांगतं. तेव्हा मी तुझा वधसुद्धा करू शकतो. करायची इच्छा नाही पण करू शकतो हे लक्षात ठेव. असं जेव्हा त्यांनी कठोर शब्दात सांगितलं तेव्हा पृथ्वी जी आहे ती परत एकदा त्याला म्हणाली, मला माहीत आहे की आपण हे करू शकता. मला माहीत आहे की आपण करू शकता. आपलं कामच आहे आणि असं केलं तर कदाचित आपल्याला पाप पण लागणार नाही. ही गोष्ट बरोबरच असेल.
अहो, आपणच तर भगवंत आहात असं मला वाटतंय. आणि भगवंतानी जर अशा प्रकारचं शस्त्र हातात घेतलं, तर मी पण जाऊ कोणाकडे? कोणाकडे मी जाऊ? कोण माझं रक्षण करेल? सर्व जग तर आपणच निर्मिती केली आहे. आपलीच माया सर्वत्र आहे. आणि आपणच सर्व धर्माचं पण रक्षण करता. आता मी आईचं रूप धारण केलं आहे, त्याची काही कारणं असतील. आपण मला मारायला निघालात, पण तसं करू नका. असं काही नाही आहे जसं तुम्हाला वाटतं तसं. बऱ्याच गोष्टी माझ्या हातात नाही आहेत, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा आपण माझा नाश करू नका, आपण मला मारू नका. अहो, आजपर्यंत आपणच अनेक अवतार घेतलेत ना माझं रक्षण करण्यासाठी. आपण म्हणलंच आहे ना की संभवामी युगे युगे. मानवाचं आणि पृथ्वी तलाचं सुद्धा रक्षण केलं ना. पृथ्वीचं पण रक्षण केल्याचं. जेव्हा भूमीवरती भार जेव्हा जास्त होतं तेव्हा तुम्ही हलका करता. माझ्यावर जेव्हा या अधर्मी लोकांचं राज्य होतं तेव्हा तो भार मला सहन होत नाही. आणि तो भार हलका करण्यासाठीच आपण अवतार घेता. संभवामी युगे युगे असं आपलं वचन आहे. आणि केवळ वचन नाही आहे, असं आपण केलेलं पण आहे पूर्वी. अहो, मला जेव्हा रसातळामध्ये नेलं होतं तेव्हा वराह रूप आपणच धारण केलं ना. आणि वराह रूप आपण धारण करून मला वर आणलंत. अहो, कासवाचं रूप धारण केलं आणि मला तुम्ही मदत पण केली होती. अहो, कितीतरी गोष्टी आपण माझ्यासाठी पहिल्यासुद्धा केल्या आहेत. हे सगळं आपण का विसरता? आपण मला आणि आता मारायला निघालात. अहो, जेव्हा आपण रसातळात असलेल्या मला जेव्हा वर आणलंत आपल्या सुळ्यांवर ठेवून, तेव्हा माझा उद्धार झाला. पण त्या क्षणापासून आपल्याला एक उपाधी मिळाली, एक नवीन नाव मिळालं, ते म्हणजे धराधर. भगवंताला धराधर सुद्धा म्हणलं, कारण आपण पृथ्वीचं रक्षण केलं, या धरेचं रक्षण केलं. आणि म्हणून या धरेचं रक्षण करणारे असे आपण रक्षण करते असं आपलं नाव तेव्हापासून प्रचलित झालं, धराधर. असे ते आपणच आहात ना. मग असे आपण आहात तर मला का तुम्ही बाण मारता आहात? मला बाण मारू नका. मी कुठल्याही व्यक्तीचा छळ करण्यासाठी इथे आलेले नाही. अशा प्रकारे ती पृथ्वी त्याला सांगते. हे सांगत असताना महाराज जे पृथू होते त्यांना अत्यंत राग आलेला होता. कारण कितीतरी वेळ संवाद चालू होता आणि धनुष्यबाण त्यांनी लावलेलंच होतं, तयारीत होते. पण फक्त ती बोलते म्हणून ते थांबले होते. पृथ्वीने सगळं काही त्याने सांगितलं. ती म्हणाली की प्रभू, आपण रागावू नका. पहिल्यांदा राग शांत करा. मी काय म्हणते ते ऐका. तुम्हाला तर तुमचं कृत्य करायचा नक्कीच अधिकार आहे, आपण करू शकता, हे सगळं ठीक आहे. परंतु माझा पण काही भाग आहे तो ऐकून घ्या ना. आपण तर प्रत्यक्ष भगवंत आहात, तेव्हा आपण माझ्या काही समस्या आहेत त्या ऐकून घ्या. त्या जर आपण ऐकल्यात तर कदाचित आपण हा धनुष्यबाण खाली ठेवाल. अहो, काय घडलं ते मी तुम्हाला सांगते की या पृथ्वीतलावरती ब्रह्मदेवांच्या कृपेने, अर्थात माझी निर्मिती केली ब्रह्मदेवाने, सृष्टीची केली निर्मिती, त्यावेळेस अर्थात धनधान्यसुद्धा भरपूर उत्पन्न झालं होतं. पण धनधान्य उत्पन्न झालं त्यावेळेस घडलं असं की या पृथ्वीवर अनेक अनाचारी लोक आले आणि दुराचारी आणि अनाचारी लोकांचीच संख्या जास्त झाली. आणि जास्त असेल किंवा नसेल, पण तुम्हाला तर माहिती आहे की मुठभरच लोक असतात अनाचारी, पण ते सर्व लोकांवरती आपला रोब ठेवत असतात आणि राज्य करत असतात. मुठभरच असतात अशी लोक. चांगली लोकच जास्त असतात, पण असे मुठभर लोक जे असतात ते सर्वांना शासन करत असतात किंवा त्यांच्यावर ते राज्य करत असतात. तसंच झालं. या पृथ्वीवरती अन्नधान्य होतं, पण हे जे दुराचारी लोक होते हे सगळं एका बाजूला घेऊन सगळं त्याचा साठा करत होते किंवा सगळे स्वतःच खायचा प्रयत्न करत होते. बाकी सामान्य लोकांना ते मिळत नव्हतं असं मला वाटायला लागलं की अशा प्रकारेच हे दुराचारी लोक जर खायला लागले किंवा साठा करायला लागले तर बाकी सर्व लोकांचं काय होणार. त्याचप्रमाणे यज्ञयागसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. आणि यज्ञयाग करण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी लागतात, अनेक वनस्पती लागतात, अनेक प्रकारच्या गोष्टी लागतात. या सर्वच गोष्टी हे जे दुराचारी लोक आहेत ते सगळे बाजूला ठेवून द्यायला लागले, खायला लागले किंवा त्याचा साठा करायला लागले.
आणि असं जर झालं तर नक्कीच यज्ञयागसुद्धा थांबले असते. औषधी ज्या लोकांना मिळाल्या पाहिजे त्या कदाचित मिळाल्या नसत्या. आणि असं सगळं झालं असतं तर अनाचार मानला असता. आणि असं होऊ नये म्हणून मीच त्या माझ्या पोटामध्ये लपवून ठेवल्या. तुम्हाला फक्त एकच भाग दिसला की मी पोटात लपवून ठेवल्यात. तो फक्त एक भाग आहे, पण का लपवून ठेवलं हे तुम्हाला माहीत नव्हतं. लपवून ठेवण्याचं कारण हे होतं की हे सगळे अनाचारी लोक जे आहेत त्यांच्यामुळे हे परिस्थिती माझ्यावर आली. आणि मी माझं कर्तव्य केलं की सर्वांना मिळावं, फक्त मूढभर लोकांना मिळू नये म्हणून मी ते पोटामध्ये लपवून ठेवलेलं आहे. आणि हा बराच काळ गेला, ह्याच्यात शंकाच नाही आहे. भरपूर काळ गेला आणि म्हणून लोकांना काय मिळेना. आणि म्हणून लोक तुमच्याकडे आले की बघा कितीतरी दिवस झाले आम्हाला काय अन्न मिळालं नाही, आम्हाला काही मिळत नाही आहे. कारण मी भरपूर काळ झाला मी ते पोटामध्ये ठेवून दिलं आहे. आणि म्हणून हे असं घडलं आहे. पण माझी तयारी आहे ते सगळं तुम्हाला परत द्यायची. आता आपल्या हे लक्षात आलं म्हणल्यावरती मला चिंता नाही. आता हे जे दुराचारी लोक आहेत त्यांना आपण शासन कराल, आपण आलाच आहात. त्यामुळे आता मला भीती नाही आहे की याची कोणीतरी साठेबाजी काहीतरी होईल. असं आपण म्हणतो की व्यापारी सगळ्या गोष्टी साठवून ठेवतात, मिळत नाहीत आणि मग भाव वाढू देतात. हे सगळं चालतंच ना. तसाच थोडासा भाग तिथे होता की दुराचारी लोक जे आहेत ते सगळं अन्नधान्य लपवून ठेवत होते, स्वतःच्या कब्जात ठेवत होते आणि सामान्यांना मिळत नव्हतं. आणि हे होऊ नये म्हणून पृथ्वीने हा भाग केला होता. ती म्हणाली आता हे सगळं मी तुम्हाला परत द्यायला तयार. आणि आपण जर इथे असाल तर कोणाची शामत आहे अशा प्रकारे साठा करायची? कोणीच करणार नाही. तेव्हा आता आपण हे अन्न घेऊ शकता, जे काय हवं ते सगळं घ्या आणि हे सगळं मी तुम्हाला परत द्यायला तयार आहे, घेऊन जा. आता त्याने एक शब्द वापरला इथे की दोहन करा. दोहन म्हणजेच धारा काढणं, बरोबर? जसं आपण गाईची किंवा म्हशीची धारा काढतो दुधाची, तसं ती म्हणाली गाईचं रूप तुम्ही धारण केलेलंच आहे, तेव्हा आता तुम्ही दोहन करण्याची व्यवस्था करा. मी तुम्हाला ते सगळं परत द्यायला तयार आहे. सगळ्या तुम्हाला इच्छित असलेल्या वस्तू तुम्हाला मिळतील. तुम्ही अजून एक काम केलं पाहिजे की ही जी पृथ्वी आहे ही खालीवर बराचसा भाग आहे, तर हिला तुम्ही शक्य तर सपाट बनवा, म्हणजे त्याचा वापर नंतरसुद्धा काही गोष्टीसाठी करता येईल. कारण हे असमानता असल्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी लोकांना करता येत नाही आहेत. आणि तुम्ही हे सगळं केलं तर लोकांना त्यातून अनेक गोष्टीचा उपयोग करता येईल, तेव्हा हे पण तुम्ही करा. अशा प्रकारे तिने सगळं सांगितलं. राजाने सगळं शांतपणे ऐकलं आणि विचार केला की पृथ्वी सांगते ते बरोबरच सांगते, तेव्हा आता धनुष्यबाणाची आपल्याला गरज नाही. आणि मग त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवून दिलं आणि मग विचार केला की आता दोहन करायला पाहिजे. मग त्याने मनूला वासरू बनवलं, कारण गायीच्या रूपात पृथ्वी आहे आणि दोहन करायचं आहे. मग आता आपण मनूलाच घेऊया वासरू बनवायला. जे श्रेष्ठ आहेत त्यांना, जे त्या ह्याच्यामध्ये जे श्रेष्ठ त्यांना घेतलं. हां, श्रेष्ठ मनूच होते ना. मनू सर्वश्रेष्ठ होते. म्हणूनपासून तर प्रजेची निर्मिती झाली होती. आणि म्हणून त्याने विचार केला की आपण साधन म्हणून मनूलाच वासरू बनवूया. म्हणून त्यांनी मनूला सांगितलं बाबा रे हे असं असं दोहन करायचं आहे, तेव्हा तूच वासराचं काम कर आणि हे आता सगळं आपण सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी दोहन करायला सुरुवात केली. पहिलं काय केलं, सर्व धान्यांची धार काढली. सर्व धान्यांची पहिली धार काढली, कारण सगळं धान्य पहिलं मिळालं पाहिजे. अन्नधान्य नाही मिळालं तर मरायचीच पाळी. म्हणून हे सगळं त्यांनी दोहन पहिलं धान्याचं केलं. नंतर मग प्रत्येकाने आपल्याला हव्या असलेल्या वस्तू मागितल्या. अन्नधान्य तर सर्वसामान्य लोकांना पाहिजे होतं, पण इतर लोकांना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. म्हणून त्यांनी काय केलं की ठीक आहे, ते म्हणले तुम्ही हे मनूला वासरू बनवलं, चांगलं केलं, धान्य मिळालं, लोकांचं काम झालं. ऋषीमुनी म्हणाले आम्हाला जरा वेगळं पाहिजे. ऋषीमुनी म्हणाले की आम्हाला काय पाहिजे आम्ही घेतो. त्यांनी बृहस्पतीला आणलं. म्हणले बृहस्पती महाराज आपण आता वासरू बना आणि आपण दोहन आता करायचं आहे. अर्थात आपण जे काय दोहन कराल त्याच्यामध्ये आम्हाला पवित्र वाणी वेद पाहिजे आहेत. हे सगळं आम्हाला तिथून पाहिजे, ते पण आतच गेलेलं सगळं.
तेव्हा त्याचं दोहन तुम्ही करा या दुधाचं. मग अर्थात बृहस्पतीने अशा प्रकारचं दोहन केलं. नंतर मग देवता आल्या. देवताने इंद्राला वासरू म्हणून त्यांनी दोहन करायला सांगितलं. इंद्राकडून त्यांनी इंद्रिय बल घेतलं. आता इंद्रिय बल हे नक्कीच इंद्राची शक्ती मानली जाते. ते त्यांनी घेतलं. प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या. दैत्य आणि दानवसुद्धा आले. त्यांनी काय केलं, त्यांनी प्रल्हादाला बोलवलं. ते म्हणाले की प्रल्हाद महाराज, आपण आमचा वासरू बना आणि आपण दोहन करा. प्रल्हाद म्हणाला काय पाहिजे बोला. तर त्यांनी मागण्याचं काम म्हणले मी दोहन करीन, तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागा. आणि त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी लोखंडी मोठं असं पात्र आणलं आणि म्हणाले आम्हाला मद्य पाहिजे. मद्य आणि आसव या दोन गोष्टीची मागणी दैत्यांनी आणि असुरांनी केली. आणि प्रल्हादाचा वापर त्यांनी बघा कसा केला. प्रल्हाद एवढा मोठा भक्त भगवंताचा, पण मागणी करणाऱ्या लोकांची मागणी हीच होती की आम्हाला अशा प्रकारच्या वस्तू पाहिजेत. अर्थात त्यांनी फक्त दोहन करण्याचं काम केलं आणि दैत्याला सर्व जे आहे हे सगळं मद्य आणि आसव वगैरे प्रकार जे आहे ते मिळाले. त्याचं दोहन त्यांनी केलं. गंधर्व आणि अप्सरा आल्या. त्यांनी विश्ववसू हा गंधर्व होता, त्याला आपलं वासरू बनवलं आणि त्याला सांगितलं आम्हाला काय पाहिजे तुला सांगते. आणि त्यांनी काय घेतलं असेल, अर्थात संगीत माधुर्य. गंधर्व आणि अप्सरा ह्या नृत्य आणि गाण्यामध्ये एक्सपर्ट असतात किंवा त्यांना चांगलं येतं. हे सगळं सुद्धा जे होतं ते आत गेलेलं होतं. ते सगळं त्यांनी दोहन करून घेतलं. सगळं संगीताचं माधुर्य आणि सौंदर्य, अप्सरांकडे सौंदर्य पण असतं, हे सगळं त्यांनी घेतलं. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या. सिद्धांनी सिद्धी मागितल्या. विद्याधर जे होते त्यांनी आकाशगमन करण्याची विद्या मागितली. इतर काही लोकांनी अजून काही गोष्टी मागितल्या. यक्ष आणि भूतपिशाच्य पण होते. त्यांनी रुद्राला वासरू बनवलं आणि त्यातून त्याचं कपाल रूपातलं जे रूप होतं त्याचं रक्तप्राशन केलं. भूतपिशाच्याने बघा काय काय घेतलं. त्याच्यानंतर काही जे प्राणी होते जसे साप, नाग अशा प्रकारचे किंवा विंचू अशा प्रकारचे काही जे प्राणी होते त्यांनी अर्थात विषरूप दुधाचं त्यांनी दोहन केलं. सगळ्याच गोष्टी पृथ्वीच्या पोटामध्ये होत्या, काय नव्हत्या, सगळ्या होत्या. आणि प्रत्येकाला जसं जसं जे जे आवडेल ते त्यांनी घेतलं. सिंहासारखे जे काही पशु होते त्यांनी कच्च्या मांसरूपी दुधाचं दोहन केलं. पक्षी जे होते त्याने गरुडाला आपलं वासरू बनवलं आणि त्यांच्याकडून हे सगळे जे प्राणी आहेत जे ते खातात त्या सगळ्या प्राण्यांचं दोहन केलं. वृक्षाने वडाला आपलं वासरू बनवलं आणि रसरूपी दुधाचं दोहन केलं. असं प्रत्येकाने ज्याला जे काय हवं होतं ते वेगवेगळ्या लोकांना अर्थात वासरू बनवून सगळ्या गोष्टी पृथ्वीकडून परत घेतल्या. अशा प्रकारे पृथ्वीवरती जेवढी प्राणी होते ते नव्हे तर स्वर्गातले सगळे देव सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे या पृथ्वीचं दोहन केलं आणि दोहन करून सगळ्यांकडून अनेक प्रकारच्या गोष्टी घेतल्या. आणि अशा प्रकारे हे पृथ्वीने जे काही ग्रहण केलेलं होतं ते सगळं बाहेर आलं. ते सगळं जे आहे ते पृथ्वीने एक प्रकारे परत देऊन टाकलं आणि अर्थात तिचं गंडांतर टळलं. पृथ्वीराजा म्हणाला की आता माझं काम झालं. नोहाची नौका कशी केली, नोहाची नौका त्याच्यात ते सगळ्याचे नेले प्रलय येणार होतं सांगतेस. पण अशा प्रकारे ज्याला जे पाहिजे ते मिळालं. राजा म्हणाला पृथ्वीला की आता तर मला तुला काही बाण मारायची गरज वाटत नाही आहे, कारण जो माझी जी समस्या होती ती दूर झाली. माझं काम होतं की सर्व राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे, सर्वांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. जो जे वांछिलं तो ते लाहो. ज्याला जे हवं होतं ते सगळं मिळालेलं आहे, कारण तू द्यायला तयार आहेस आणि दिलं पण आहेस. आता माझं काम झालं. आता ही पृथ्वी जी आहे तिचं मी चलनवलन बरोबर नियंत्रित करीन. आता हेच माझं काम आहे आणि ते मी नक्की करेन आणि त्याच्यासाठी तुला वध करायची मला गरज नाही आहे. मला आता आनंद आहे की आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे.
कारण सर्व उत्तरदायित्व जे आहे ते राजाचंच असतं. उद्या पर्जन्यवृष्टी जर नाही झाली तर उत्तरदायी मीच असेल राजा म्हणून. माझ्याकडून काहीतरी दोष घडला तरच पर्जन्यवृष्टी होणार नाही. माझ्याकडून काही दोष घडला तर ऋतू व्यवस्थित येणार नाहीत. अशी जबाबदारी राजाचीच होती पूर्वी. आणि त्यामुळे आता हे सगळं परत दिल्यावरती आता कसं नीट चालेल हा माझा भाग आहे, तो मी करीन. आता तू सुखाने परत जा, मी तुला काहीही इलाज करणार, कुठल्याही प्रकारचा तुला दंड देणार नाही, असं राजाने सांगितलं. आणि अर्थात पृथ्वी जी आहे ती आनंदाने परत आपल्या स्थानी गेली. आणि राजासुद्धा म्हणाला, चला माझं मोठं काम झालं, नाहीतर मला आज कोणाचा तरी वध करावा लागला असता, ते पण एका स्त्रीचा वध करावा लागला असता. किती मोठं पापच होतं खरं पाहिलं तर, पण काय करणार, कदाचित करावं लागलं असतं, पण टळलं, आनंद झाला. अशा प्रकारे त्याने हे दोहन केलं आणि सगळ्या गोष्टी परत मिळवल्या. आणि खऱ्या अर्थाने त्याचं जे राज्य आहे ते खऱ्या अर्थाने आत्ता कुठे, असं आपण म्हणू शकतो की त्याच्या राज्यामध्ये थोडीशी नॉर्मल्सी आली आपल्या भाषेत. कारण राज्य हातात घेतल्या घेतल्या हे सगळं घडलं, की काहीच राज्यामध्ये नव्हतं. खरोखर जो पहिला राजा असतो त्याला सगळी घडी बसवावी लागते. नंतरचे जे राजे येतात त्यांना घडी बसलेलं राज्य मिळतं, मग त्यांना विशेष काही करावं लागत नाही. पण जो सुरुवातीचा राजा असतो त्याला सगळं करावं लागतं. तसं आपण घर घेताना आपण लोन काढून घर घेतो, आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना हे तयार मिळतं, तेव्हा आपण त्यांना म्हणतो, अरे घर घेऊन बघा, समजेल काय आम्ही केलं आहे, कसे आम्ही लोन घेतलं आहे, कसं दागिने गहाण ठेवलेत वगैरे वगैरे, असं सगळ्यांचंच साधारणपणे होतं नाही का. पण ते जो मनुष्य सुरुवातीला करतो त्याला, नंतरच्या लोकांना काय प्रश्न, नंतर लोकांना सगळं रेडीमेड मिळतं, तयारच असतं, काय करायचं, काही करावं लागत नाही. तसं राजाचं घडलं की राजाला सुरुवातीला खूप त्रास झाला, कारण घडी बसलेली नव्हती, पण ती आता त्यांनी बसवली होती. तो म्हणाला, आता काही नाही, आता मी हे राज्य नक्की नीट करेन. आणि मग त्यांनी पूर्ण धर्माने असं हे राज्य करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग अनेक गोष्टी घडल्या. आत्ता तर राज्यकारभाराला सुरुवात केली होती त्यांनी, आणि त्याच्या भविष्यामध्ये तर अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या की तो बऱ्याच काही गोष्टी करणार होता. असं भविष्य तर ऋषीमुनींनी आधीच सांगितलं होतं. आणि त्या सगळ्या गोष्टी त्याने कुठल्या केल्या पुढे, ज्याच्यामध्ये मुख्य भाग होता, त्यांनी अश्वमेध यज्ञ केले. 100 अश्वमेध यज्ञ केले. असे फार कमी लोक होते, 99हून बरेचसे लोक थांबलेले आहेत. 100 अश्वमेध यज्ञ करणारी व्यक्ती शोधावीच लागेल. पण राजाने या 100वा सुद्धा यज्ञ केला असा उल्लेख आहे. म्हणजे पृथ्वीराजाने 100 यज्ञ पूर्ण केले होते, पण तरी असंही ऋषींनी सांगितले की तुझ्या यज्ञामध्ये तुझा यज्ञ अश्व जो आहे तो इंद्र त्याचा हरण करणार आहे, हे लक्षात ठेव. हेही भविष्य त्याने आधीच सांगितलेलं. अर्थात तो म्हणाला की आता मी ह्याच्यापुढे हे सगळं करणार आहे, मला करायचं आहे, मला हे यज्ञ नक्कीच करायचे आहेत, कारण ते माझं कामच आहे यज्ञ करणं. मी जर यज्ञ याग केले तर इतर लोक करतील. शेवटी म्हणतात ना की राजा जो आहे, या राजाने जर चांगलं वर्तन केलं तर प्रजा त्याला फॉलो करेल, राजाने नाही केलं तर प्रजा काय फॉलो करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून मी आता हे सगळे यज्ञ करणार आहे. आणि अर्थात यज्ञ करणं हे श्री विष्णूंना नक्कीच आवडतं, कारण यज्ञाचे जे मुख्य देवता किंवा यज्ञ भोक्ता ज्याला म्हणतात किंवा यज्ञेश्वर ज्याला म्हणतात ते म्हणजे भगवान विष्णूच आहेत. आणि यज्ञ करणं म्हणजे भगवान विष्णूंचीच आराधना आहे. त्यामुळे मी ती नक्की करेन असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणाला की आता मी अशा प्रकारचा संकल्प सोडेन. संकल्प सोडल्याशिवाय कुठली गोष्ट करता येत नाही. जप जरी आम्हाला करायचा असेल, तसं आपण म्हणतो की 10 माळा मी दररोज करेन. संकल्प सोडला आहे वागळे काकांनी खोपोलीमध्ये, त्यांनी संकल्प सोडला आहे. पण आपल्याला कळवलं की माझा संकल्प असा असा आहे, तुम्ही काय मदत कराल का. आम्ही म्हणालो काय मदत पाहिजे सांगा. ते म्हणाले किमान 10 माळा तुमचे साधक आम्हाला देतील का. आमचं केंद्र नवीन आहे, तिथल्या केंद्रातले साधक नवीन आहेत, त्यांना जप करायची खूप सवय नाही आहे. बरोबर आहे, आपण नवीन असताना किती जप केला आहे, फार मोठा काही नाही केलेला आहे. माळ घेऊन जप करायची सवयच नसते. आणि त्यामुळे त्यांना तो संकल्प थोडासा कठीण वाटला. आणि म्हणून वागळे काकाने आपल्याला सांगितलं काय की तुम्ही
जर थोडा जप पाठवला तर किती चांगलं होईल. आणि मला आनंद वाटतो सांगायला की आपल्या सर्व साधकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जवळजवळ सगळेच साधक आहेत ते अगदी आठवणीने दर रविवारी आठवडाभरचा जप कळवतात. आणि जी जपसंख्या आपल्याला गाठायची तीच्यापेक्षा आपण जास्त गाठू याची खात्री आहे. मी वागळे काकांमध्ये फोन केलेला. ते म्हटले खूपच छान तुमचा सर्वांचा निश्चय आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तो बघून इतर लोकांना जप करायची इच्छा होते. म्हणजे आपल्या हातून किती चांगलं काम घडतं आहे बघा. आपण आपल्या 10 माळा देतो आहोत दररोजच्या. 70 माळा आठवड्याच्या आपल्याला किमान द्यायच्या आहेत. तर त्या आपण सगळ्या देतो आहोत. त्याचा परिणाम असा आहे की इतर जी लोकं आहेत दुसरी त्यांना त्यातून इन्स्पिरेशन मिळते आहे आणि त्यामुळे त्यांचाही जप व्हायला लागला. हे मला परवाच वागळे काकांनी सांगितलं. एक किती चांगली गोष्ट घडते. पण त्याच्यासाठी संकल्प सोडणं जरुरी आहे. संकल्प हा शब्द इथे आला आहे म्हणून हे तुम्हाला सांगतोय की संकल्प सोडावा लागतो. महाराजांच्या कृपेने आपण अनेक संकल्प पूर्वी केलेले आहेत. या वसईच्या उपासना केंद्रामध्ये मला आठवतं की 1.25 लाखाचा पहिला संकल्प केला होता. 2010-11 साली केला असेल. लक्षात नाही किती साली एक्झॅक्टली केला तो. बरोबर आहे. प्रियाला माहिती आहे कारण प्रियाली होती प्रिया त्यावेळेस. येस डेफिनेटली. आणि 1.25 लाखापासून सुरुवात केली आणि शेवटचा संकल्प आम्ही जो सोडला होता तो 13 कोटीचा होता. 13 कोटीचा संकल्पसुद्धा आम्ही सोडला होता आणि महाराजांच्या कृपेने 13 कोटी संकल्पसुद्धा पूर्ण झाला. नव्हे त्याच्यापेक्षा जास्त संख्या आम्ही गाठू शकलो महाराजांच्या कृपेने. त्याच्यासाठी दर महिन्यातून एक कार्यक्रम आम्ही फक्त जपाचा ठेवायचो. 13 तास जप महिन्यातून एक दिवस दर रविवारी असं आम्ही ठेवलेलं. का तर जपसंख्या पूर्ण व्हावी म्हणून. सुरुवातीला असा आम्हाला अंदाज नव्हता ना किती होईल जप. अंदाज घ्यावा लागतो किती जप झाला आहे, किती महिने बाकी आहे, किती महिन्यांचा संकल्प आहे. तेव्हा आम्ही असे कार्यक्रम पण केले. पण तेव्हा आमचा सर्वांचा महाराजांच्या कृपेने 13 कोटीपेक्षा जास्त जप झालेला आहे. पण त्याच्यासाठी संकल्प सोडला आणि संकल्प जो आहे तो वागळे काकांनीच पहिला संकल्प तयार करून आम्हाला दिला होता. मला आठवतं त्यांचं हस्ताक्षर माझ्याकडे आहे. अतिशय सुंदर हस्ताक्षर, मोत्याच्या दाण्यासारखं हस्ताक्षर आहे. त्यांनी सुंदर असा त्यांच्या हस्ताक्षरामध्ये तो संकल्प लिहून ठेवला आहे. तो आहे माझ्याकडे, आजही असेल. आणि मग असा संकल्प आम्ही सोडला आणि मग नंतर एकामागे एक जे आहेत ते आम्ही संकल्प सोडत राहिलो आणि जप आमचा होत राहिला. पण संकल्प सोडण्याला खूप महत्त्व आहे. असं म्हणलं आहे शास्त्रातसुद्धा की संकल्प सोडला तर ती गोष्ट आपली सिद्धीच जाते, त्याचं फळ पण मिळतं असंही म्हणलं शास्त्रामध्ये. म्हणून संकल्प सोडायचा असतो. म्हणून कुठलीही धार्मिक पूजा करताना पहिल्यांदा आपण ब्राह्मण जो येतो तो पहिल्यांदा संकल्प सोडतो. हे आपण बघा कधी सोडलेला असतो. तर असं संकल्पाचं महत्त्व आहे. आणि पृथ्वीराजा म्हणाला की आता मला भगवंताची पूजा करायची आहे यज्ञाद्वारे आणि म्हणून मी हे अश्वमेध यज्ञ करण्याचा आता संकल्प सोडणार आहे असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यानंतर त्यांनी संकल्प कसा सोडला, काय केलं, मग ते यज्ञ खरोखर झाले का नाही झाले, किती यज्ञ झाले आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या ठिकाणी इंद्राने मध्ये येऊन अडचण आणली किंवा त्याच्या अश्वाचं हरण केलं, हे सगळे जे भाग आहे हा आपण अर्थात पुढल्या भागात ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. ही सगळी पुढची कथा आपण महाराजांच्या कृपेने उद्या ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सगळी सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. श्रीराम. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या अध्यायावरती जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही ॲडिशन करायचं असेल तर आपण जरूर बोलावं. श्रीराम समर्थ. श्री